माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा 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 अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्याशी संजय ठाकरे यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करतोय. श्रोतेहो, नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर इथे सुरू केलेलं आहे. त्याच्या पद्धतीची घोषणा पण झालेली आहे. आणि ही जी विद्यापीठं आहेत, आपल्याकडे विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये आहेत, पण मराठी विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्या मराठी भाषा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर. सरांना 36 वर्षाचा जवळपास प्रशासकीय अनुभव आहे आणि अहमदनगर असेल, पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि भारतातली जी अनेक विद्यापीठं आहेत त्याच्या आणि भारत सरकारच्या ज्या विविध समित्या राहतात, विशेषतः शैक्षणिक दृष्टिकोनातनं, त्याच्यामध्ये ते सदस्य आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत जवळपास 21 विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केलेली आहे आणि जवळपास 30 मुलं विद्यार्थी जे आहेत ते MPhilचं पण संशोधन मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे. आणि सरांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, साहित्य परिषदेचा जांभेकर पुरस्कार, 2 ग्रंथांना विश्वभारती पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा शैक्षणिक आणि सामाजिक सेवेबद्दल पुरस्कार आणि आणखी पण पुरस्कारांविषयी मी तुम्हाला या मुलाखतीमध्ये सांगेल. सर्वप्रथम आपण सरांचं स्वागत करूयात. सर, तुमचं या स्टुडिओमध्ये मी खूप स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. सर, आता ही जी आपली मराठी आहे, अगदी म्हणजे जवळपास याचा 2,500-3,000 हजार वर्षापूर्वीचा सगळा इतिहास आहे. अशा या मराठी भाषेच्या विद्यापीठाची खरं म्हणजे आत्ता या 2024 पर्यंत किंवा आत्ता आवश्यकता कशी आहे? सर, आपल्याशी संवाद साधताना आनंद होतोय की मराठी भाषा विद्यापीठ हे मागच्या वर्षापासून आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि लगेचच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही प्राप्त झाला आहे. हो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. मराठी भाषक समाज जो आहे हा या आनंदामध्ये खऱ्या अर्थाने न्हाऊन निघाला. तर अभिजात मराठी भाषेच्या दृष्टीने संबंध समाजाचे शासकीय पातळीवर आणि विद्यापीठाचे प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहेत. पण त्याचबरोबर मराठी भाषा विद्यापीठ हे सुरू झालं ही देखील एक मोठी पर्वणी आहे. त्याचं कारण गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषा विद्यापीठ स्वतंत्र उभं राहावं अशी भूमिका ही मराठी माणसाची होती. तुम्हाला सांगायला हरकत नाही की ज्यावेळेला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळेला पुणे विद्यापीठ सुद्धा मराठी भाषा विद्यापीठ या भूमिकेतूनच स्थापन झालेलं आहे. परंतु ते केवळ मराठी भाषेपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्याने विविध विषयांना आत्मसात केलं आणि पुणे विद्यापीठ हे वेगळ्या अंगाने मोठं झालंय. पण स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन व्हावं ही अनेक वर्षांपासूनची इच्छा आजच्या महाराष्ट्र शासनाने ती आपली पूर्ण केलेली आहे आणि आज मराठी भाषा विद्यापीठ स्वतंत्रपणे आपल्याकडे निर्माण झालं. याच्या मागचा दृष्टिकोन जर आपल्याला विचारायचा असेल की याची आवश्यकता काय होती, तर याचं कारण असं आहे की समाजाला मराठी भाषा ही केवळ व्यवहाराचं एक साधन आहे एवढ्यापर्यंतच तिचा वापर आहे हे लक्षात समाजाने घेतलंय की एवढंच माहिती आहे. परंतु भाषा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भाषेमधून निर्माण होणारं साहित्य हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र भाषा विद्यापीठ असणं हे अधिक महत्वाचं आहे. भाषा विद्यापीठ हे केवळ अध्यापनाचं, म्हणजे आता मराठी भाषा विद्यापीठ हे देखील केवळ अध्यापनाचंच काम करणार नाही,
तर अध्यापनाबरोबरच संशोधनाला देखील अधिक गती देण्याचं काम हे मराठी भाषा विद्यापीठ करणार आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या संदर्भामधले राहिलेले अनेक संशोधन प्रकल्प जे आहेत, या संशोधन प्रकल्पांकडे मराठी भाषा विद्यापीठ अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. दुसरी आणखी एक महत्त्वाची भूमिका ही आहे की मराठी भाषेचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय करणं आहे हे समाजापर्यंत पोहोचवणं हे देखील मराठी भाषा विद्यापीठाचं कर्तव्य आहे. मराठी भाषा विद्यापीठ हे ज्ञानार्थी आणि पोटार्थी या भूमिकेतून आपली पावलं पुढे टाकणार आहे. खरं म्हणजे सर, अत्यंत समर्पक असं तुम्ही त्याची आवश्यकता काय आहे या अनुषंगाने तुम्ही सांगितलं. आता भाषा खरं म्हणजे व्यक्त होण्याचं एक प्रभावी असं माध्यम आहे. आपला जो समृद्ध वारसा आहे, आपली जी सामाजिक सांस्कृतिक विकासाची जी जडणघडण आहे, ते आपल्याला भाषेच्या माध्यमातूनच इतर जगापर्यंत आपल्याला पोहोचवते. हो, अगदी बरोबर. पण असं म्हणतात ना ते की सा विद्या या विमुक्त आहे. हा जे विष्णू पुराणामध्ये आहे, विद्येने मुक्त होतो माणूस. तर हे जे विद्यापीठ आहे, जे पुण्याला होणार होतं, ते अगदी अमरावती जिल्ह्यामधलं एक छोटंसं गाव असलेलं रिद्धपूर, तिथे विद्यापीठ मराठीचं कसं होते आहे, याच्या मागे काय कारण आहे आणि शासनाची त्याच्या मागची काय भूमिका आहे? हो, खरं म्हणजे हा तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण मराठी भाषा विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये कुठे होतं याबद्दलची उत्सुकता समाजामध्ये होती आणि त्या संदर्भात अनेकांनी काही प्रयत्नही केल्याचं माझ्या कानावर आलेलं आहे. पण मी असं म्हणेन की मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला झालं, त्याच्यामागे फार मोठं समर्पक असं कारण आहे. आधी तर मी प्रारंभी विद्यापीठा म्हणजे विदर्भासंदर्भातच एक आनंद व्यक्त करतो की आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये जी भाषेची विद्यापीठं आहेत ती सगळी भाषेची विद्यापीठं विदर्भामध्ये आहेत. म्हणजे रामटेकला संस्कृत विद्यापीठ आहे, वर्ध्याला हिंदी विद्यापीठ आहे आणि आता रिद्धपूर अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ आहे. तर रिद्धपूरला होण्याच्या मागचं कारण महत्वाचं हे आहे की मराठीतला जो आद्य ग्रंथ आहे लीळाचरित्र आणि मराठीतला जो पहिला काव्यग्रंथ आहे तो म्हणजे महदंबेचे धवळे, जो ज्ञानेश्वरीच्या आधी 4 वर्ष निर्माण झालेला आहे. या दोन्ही ग्रंथांची निर्मिती रिद्धपूर इथे झालेली आहे. म्हणजे प्रत्यक्षात तो ग्रंथ तिथे लिहिला गेलेला आहे. आज ती जागा रिद्धपूरमध्ये आहे. हा एक भाग आहे. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषेमधल्या समीक्षा लेखनाला जो प्रारंभ झाला, ज्याला आपण टीका म्हणतो, तर या टीकेसंबंधीची निर्मिती सुद्धा रिद्धपूर या क्षेत्रामधून झालेली आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे हे विद्यापीठ केवळ भाषेपुरतं नाही किंवा भाषा ही देखील फक्त भाषेपुरती महत्वाची नसते, तर भाषा ही साहित्य, संस्कृती, कला याविषयीचं अध्यापन करीत असते किंवा या अध्यापनाचं ते माध्यम असतं. तर आपल्या असं लक्षात येईल की रिद्धपूर इथे जे ज्यांना आपण महानुभावांचे चतुर्थ कृष्ण अवतार म्हणतो, जे श्री गोविंद प्रभू म्हणून त्यांना संबोधलं जातं किंवा राऊळ म्हणून संबोधलं जातं, तर यांनी महार मातंगांच्या घरी जाऊन सामाजिक प्रदूषण जे होतं ते नाहीसं करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यामधली विषमता आपल्या कृतीतून समाजाला दाखवलेली आहे. भाकरीला जात नसते हे आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने देखील एक महत्वाचं स्थळ म्हणून, म्हणजे आपल्याला याचा उल्लेख करायला हरकत नाही की आज आपल्याकडे समता विहीर आहे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचं प्रतीक म्हणून किंवा बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचं प्रतीक म्हणून देखील आपल्याकडे महाडचं चौदार तळ आहे. पण त्याच्या आधी 800 वर्षांपूर्वी दीनदलितांच्या पाण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झालेला होता तो या राऊळांनी सोडवलेला आहे आणि म्हणून तिथली आजही तिला मातंग विहीर म्हणून संबोधलं जातं. ती मातंग विहीर ही याचं प्रतीक आहे. तेव्हा भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा ज्या रिद्धपूरमधून महाराष्ट्राला दिल्या गेली ते रिद्धपूर हे आज मराठी भाषा विद्यापीठाचं निर्मितीस्थळ व्हावं हे मला असं वाटतं की सांस्कृतिक दृष्टीने अधिक महत्वाचं आहे.
श्रोतेहो, आपण बातचीत करतो आहोत प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सरांशी, जे कुलगुरू आहेत मराठी भाषा विद्यापीठ आपलं जे रिद्धपूरला आता होऊ घातलं आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातलं, त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. आपण एक सुंदरसं मराठी गीत आता ऐकूयात. श्रोतेहो, आपण बातचीत करतो आहोत प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सरांशी, जे कुलगुरू आहेत मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावतीचे. आणि आता आपण विद्यापीठ कशा पद्धतीने राहणार आहे आणि ते कुठं राहणार आहे त्याच्या पहिल्यांदाच आपण या गाण्याच्या पूर्वी ऐकलेलं आहे. आता सर, हे जे विद्यापीठ आहे खरं म्हणजे आता ते मराठी भाषा असा शब्द आल्यामुळे त्याची व्याप्ती कळणं जास्त महत्त्वाचं आहे. या विद्यापीठाची काय व्याप्ती राहणार आहे, त्याच्यामध्ये काय राहणार? अनेकांच्या मनामध्ये हा असा प्रश्न आहे की मराठी भाषा विद्यापीठ म्हणजे केवळ फक्त मराठी भाषेपुरतंच ते विद्यापीठ आहे. तर ते तसं नाही आहे. मगाशी आता मी उल्लेख केला की मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अशी त्याची व्याप्ती आहे. तेव्हा संस्कृतीमध्ये अनेक घटक येतात, म्हणजे अर्थशास्त्रापासून समाजशास्त्रापर्यंत, राज्यशास्त्रापासून भूगोल पर्यावरणापर्यंत आणि सर्व कलांपर्यंत ही व्याप्ती पोहोचते असं आपल्या लक्षात येते. त्यामुळे आम्ही मराठी भाषा विद्यापीठामध्ये अगदी परदेशी भाषा असतील किंवा भारतीय भाषा असतील या भाषांचं सुद्धा अध्ययन, अध्यापन आणि संशोधन इथे चालेल. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाहीये की ग्रंथांचं संपादन कसं करावं, मुद्रित शोधन कसं करावं, त्याचा चित्रकार कसा असावा, त्याचं डिझाईन लेआउट कसं करावं, किंबहुना भाषिक संवाद कौशल्य ज्याला आपण म्हणतो आहे, म्हणजे सूत्रसंचालन असेल, आभार प्रदर्शन असेल किंवा सभा संमेलनांचं आयोजन असेल, पर्यटन व्यवस्थापन असेल, दुभाषक म्हणून काम करायचं असेल तर त्यासाठी काय लागेल, या सगळ्या गोष्टींचं इथे अध्यापन चालेल. या वर्षापुरतं मी तुम्हाला सांगू इच्छितो की यावर्षी आपण जे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत, कारण सगळेच अभ्यासक्रम आपल्याला
जागेच्या अभावी किंवा एकूण व्यवस्थापनाच्या अभावी सुरू करता येणार नाहीत. पण काही अभ्यासक्रम आपण सुरू करणार आहोत ज्यामध्ये BA जर्मन भाषेमध्ये BA, रशियन भाषेमध्ये BA, इंग्रजी भाषेमध्ये BA, त्यानंतर BA नाटक आणि रंगभूमी, BA संगीत, BTTM म्हणजे पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन, BEM म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन, हे अभ्यासक्रम आपण पदवी पातळीवर सुरू करणार आहोत. आणि पदव्युत्तर पातळीवर आपण काही अभ्यासक्रम सुरू करणार आहोत ज्यामध्ये MA मराठी समाज भाषा विज्ञान व बोली विज्ञान, MA मराठी अनुवाद शास्त्र, MA संगीत, MA मराठी अभिजात भाषा व मराठी वाङ्मय, MA मानसशास्त्र, MA भूगोल, नैसर्गिक संसाधने व पर्यावरण यासह. त्याचबरोबर आपण 2 प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील सुरू करीत आहोत. एक म्हणजे मराठी प्रशासकीय लेखन आणि दुसरं आहे मराठी लेखन कौशल्य. तर यामागची भूमिका अशी आहे की आपण लेखन करतो पण आपल्याला नीटपणे मराठी भाषेतून व्यक्त होता येत नाही. तर कुठे अडचणी येतात म्हणजे कर्म, कर्ता, क्रियापद हे आपल्याला इंग्रजीमध्ये बरोबर त्याची बांधणी करता येते पण मराठी भाषेमध्ये करता येऊ शकत नाही. म्हणजे मी असा मराठी समाज पाहिला की जो तुमच्याशी बोलतो मराठीतून पण काही लिहायचं असेल तर तो लिहितो इंग्रजीतून. तर मला सातत्याने हे जाणवतं की आपली मराठी भाषा इतकी दुबळी आहे का. म्हणजे ज्या ज्ञानदेवांनी असं म्हटलेलं आहे की ऐसी अक्षरे रसिके मेळविनं, इतकी ताकद ज्या मराठी भाषेमध्ये आहे ती लेखनाच्या संदर्भात इतकी दुबळी होते का. तर त्याचं कारण हे आहे की आपली जी दुबळी मानसिकता आहे की जी इंग्रजी भाषेपासून दूर होऊ शकत नाही आणि आपला जो आत्मविश्वास आहे की मराठी भाषेमध्ये हे भाव व्यक्त करण्यासाठी समृद्ध शब्द आहेत, हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत मराठी भाषेचं समृद्ध वैभव हे समाजापर्यंत पोहोचू शकत नाही. आणखी एक याला मुद्दा मी जोडून सांगतो की मी स्वतः मराठी भाषेचा शिक्षक असून सुद्धा माझं हे दुःख आहे की अगदी शालेय पातळीपासून तर विद्यापीठीय पातळीपर्यंत मराठी भाषेच्या अध्यापनामध्ये खूप काही परिवर्तन करण्याची गरज आहे. म्हणजे प्रामुख्याने लेखन दोषाच्या संदर्भात जसं मी म्हणालो तसं उच्चारण दोषांच्या संदर्भात देखील हे आवश्यक आहे. म्हणून शालेय शिक्षक मराठी कसं शिकवतात याच्या संदर्भातले काही अभ्यासक्रम आम्ही तयार करणार आहोत. विद्यापीठीय पातळीवर काय बदल करण्याची गरज आहे याचे देखील अभ्यासक्रम आपल्याला तयार करायचे आहेत. एकूण भूमिका ही आहे की मराठीचं जे गतवैभव आहे, गतश्रीमंती आहे ती तिला पुन्हा आणखी आजच्या काळामध्ये मिळवून द्यायची आहे. आता काहीच अभ्यासक्रम मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवले कारण हे एवढंच सुरू करता येईल आता यावर्षी. पण असे अनेक अभ्यासक्रम आहेत की वृत्तपत्राच्या संदर्भातले, माध्यमाच्या संदर्भातले, माध्यम लेखन कसं करावं, दिग्दर्शन कसं करावं, स्क्रिप्ट रायटिंग कसं करावं, खरंय ती नंतर दिग्दर्शनाच्या माध्यमातून नाटक बसवणं किंवा सिनेमा तयार करणं हे कदाचित सोपं असेल पण सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिणं हे अतिशय अवघड आहे. आणि मला आनंद याचा वाटतो की आमच्याकडचे म्हणजे सर्व ग्रामीण भागातले, सगळ्या महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले विद्यार्थी हे जेव्हा पुण्या मुंबईपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे अधिक खर्च करावा लागतो जो त्यांच्या क्षमतेच्या पेक्षा अधिक असतो. ग्रामीण परिसरातल्या विद्यार्थ्यांना शासकीय विद्यापीठामध्ये, कारण आपलं मराठी भाषा विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनच आहे, शासकीय विद्यापीठामध्ये कमीत कमी पैशामध्ये त्यांना जर ही सुविधा इथे आपण उपलब्ध करून दिली तर मराठी विद्यार्थी हा स्वतःच रोजगाराच्या दिशेने आपली पावलं टाकायला लागेल. सर खरं म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने भाषेची जी वैशिष्ट्य आहे, लवचिकता असेल त्याच्यामधली, अभिव्यक्त करण्यासाठी ती व्यक्तिगत अभिव्यक्ती असते त्याच्यामध्ये, लेखन, बोलणं, ऐकणं, या सगळ्यांविषयी समर्पक असं तुम्ही सांगितलेलं आहे. श्रोतेहो, आपण बातचीत करतो आहोत प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सरांशी, जे कुलगुरू आहेत आपल्या पहिल्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषा विद्यापीठाचे, जे रिद्धपूरला स्थापन झालेलं आहे पण सद्यस्थितीमध्ये त्याचं जे कार्य आहे ते आपल्या अमरावतीमधनं चालतं आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे जे कोर्सेस आहेत किंवा काय आपण त्याच्यामध्ये करू शकतो सरांनी सांगितलेलं आहे. पण मला असं वाटतं सर आपण आणखी याच्यावर चर्चा करण्याच्या अगोदर जर आत्ता काही विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये जर
ॲडमिशन घ्यायची असेल या कोर्सेसला, तर त्याचा पत्ता आणि त्याची माहिती जर आपण पहिल्यांदा थोडक्यात सांगितली तर ते आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी कामाचं होईल. हा खरंच महत्त्वाचा भाग आहे. विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने चालावी अशी आमची भूमिका आहे आणि सगळी फी वगैरे जी आहे, शुल्क वगैरे, ती सगळी शासकीय नियमाप्रमाणेच राहणार आहे. श्रोतेहो, आता आपण या मुलाखतीच्या अगदी शेवटावर येऊन पोहोचलेलो आहोत. आपण आपल्या सगळ्या विशेषतः हे जे युवा वर्ग आहे त्यांना आपण काय आव्हान करणार आहात? तरुण वर्ग हा नेहमी आनंदाचा आणि चिंतनाचा भाग आहे. त्याचं कारण हे आहे की तारुण्यामध्येच आनंदही आहे आणि तारुण्यासंबंधीचीच देशाला अधिक चिंता असते. कारण तरुण वर्ग हा कुठेही न भरकटता तो सामाजिक भूमिकेतून, आत्मचिंतनातून स्वतःच्या बळावर उभा राहिला तर तो उद्याचा एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला पाहता येतो. तेव्हा विद्यापीठाचं ध्येय धोरण हे आहे सर, म्हणजे मला सांगताना आनंद होतो की केवळ आम्ही एक पदवीधारक विद्यार्थी निर्माण करावा ही आमची अपेक्षा नाही आहे. उद्या या राष्ट्राचा एक उत्तम नागरिक म्हणून इथे तयार करायचा आहे. तर उत्तम नागरिक तयार करण्यासाठी म्हणून काय काय लागतं, म्हणजे एवढंच नव्हे तर समाजामधले अनेक छोटे छोटे संकेत आहेत, त्या संकेतांचं देखील अध्यापन इथे केलं जाणार आहे. म्हणजे पालकांशी कसं वागावं इथपासून तर समाजामधल्या कोणत्याही घटकाशी व्यवहार करीत असताना तो कशा पद्धतीने करावा या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचं अध्यापन आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आपल्याला सांगायला मला हरकत नाही की आपल्याकडे जीवनमूल्याधिष्ठित अशा प्रकारची अभ्यासपत्रिका राहणार आहे. कारण मुलांना, आजच्या तरुणांना जीवनमूल्य शिकवणं हे फार आवश्यक आहे आणि जीवनमूल्य हे साहित्याच्या माध्यमातून आपण उत्तम पद्धतीने शिकवू शकतो. मी या विद्यार्थ्यांना असं आवाहन करीन की तुम्हाला माणूस म्हणून घडवण्याची जबाबदारी तर ही विद्यापीठाची राहीलच, पण प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहावा. आपल्याला सर माहिती आहे, मी काही नवीन सांगत नाही, की प्रत्येक पदवीधारक आणि म्हणजे विद्यार्थ्याची भूमिका ही असते की मी शिक्षण घेतलं की शासनाने मला नोकरी दिली पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे की शासनाने देखील किती विद्यार्थ्यांना नोकऱ्या पुरवाव्यात यालाही शेवटी मर्यादा असतेच. म्हणजे हे सत्य आहे समाजामधलं, मी काही वेगळं सांगतो अशातला भाग नाही. पण मला असं म्हणायचं आहे की नितीनजी गडकरींचं एका भाषणामधलं मी एक वाक्य इथे उद्धृत करतो. ते असं म्हणाले होते की त्यांची आई त्यांना सांगायची की हे शिक, ते शिक आणि नोकरी कर. तेव्हा ते म्हणाले होते की मी आईला हे सांगत होतो की मला नोकरी देणारं व्हायचं आहे, नोकरी करणारं व्हायचं नाही आहे. तर माझ्या विद्यापीठातला विद्यार्थी हा नोकरी देणारा कसा होऊ शकेल या दृष्टीने मला त्याला उभं करायचं आहे. म्हणूनच हे उत्तम ज्ञान देणं आणि पोटाची उत्तम भूक भागवणं हे उद्दिष्टच या विद्यापीठाचं राहणार आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि उपयुक्त अशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना करून दिलीत. मी आकाशवाणी अमरावतीतर्फे आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. श्रोतेहो नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात आत्ताच आपण महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्याशी संजय ठाकरे यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं नितीन भट यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.